हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ किंवा व्होल्टेज अँड करंट ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आपण याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणू. तर आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणू. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो अगदी सिंपल आहे, पण तो कसा आला आणि त्याचं काय महत्त्व आहे हे पहिलं कळणं गरजेचं आहे. तुम्ही जर माझा आधीचं व्हिडिओ लेक्चर जे EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. तर त्यामध्ये फायनल रिझल्ट काय आला होता आपला, E1 इज इक्वल्स टू 4.44 F1. सो F1 घ्यायची काय गरज नाही, FN1 5 मॅक्स, FN1 5 मॅक्स. आणि E2 बरोबर काय असतो 4.44 FN2 5 मॅक्स. हे आपण इक्वेशन 1 घेऊ आणि हे इक्वेशन 2 घेऊ. ओके, तर इक्वेशन 1 आणि 2 ज्यावेळी आपण एकमेकाला डिवाइड करू, म्हणजे डिवाइड इक्वेशन 1/2, डिवाइड इक्वेशन 1/2. तर हे असं ज्यावेळी करू आपण त्यावेळी काय येईल बघा, इथं E1 अपॉन E2 बरोबर काय येईल, तर हे बघा 4.44 F हे कॉन्स्टंट आहे, 5 मॅक्स सुद्धा कॉन्स्टंट आहे, ते एकमेकाला काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल आन्सर N1 अपॉन N2, N1 अपॉन N2. हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे, म्हणजे V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू N1 अपॉन N2. हे सिम्पल इक्वेशन आलं, पण बऱ्याचशाच बुकमध्ये हे कसं आलं हे दिलेलं नसतं किंवा मुलांना समजत नाही, ते घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो फार महत्त्वाचं आहे. कधी तर ज्यावेळी इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम घेणार आहे ट्रान्सफॉर्मरचे आपण, त्यावेळी हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपलं इलेक्ट्रोक्रिक्स चॅनल आहे ते तुम्ही मॅक्झिमम वेळा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे लाईक बटन आहे, हे शेअर बटन आहे आणि हे सबस्क्राईब आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत जाईल. ह्या तुम्ही नोट्स प्रॉपरली बनवून घ्या, ह्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट घ्या आणि हा पहिला कन्सेप्ट लिहून घ्या तुम्ही. ते आता नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. ह्या ठिकाणी काय आता बघा, इन आयडियल ट्रान्सफॉर्मर द लॉसेस आर निग्लिजिबल. आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतात, पॉईंट लिहून घ्या तुम्ही. आयडियल ट्रान्सफॉर्मर लॉसेस आर निग्लिजिबल. लॉसेस कसे असतात त्याचे, निग्लिजिबल असतात. लॉसेस आर निग्लिजिबल. सो व्होल्ट एम्पियर इनपुट टू द प्रायमरी अँड व्होल्ट एम्पियर आउटपुट फ्रॉम द सेकंडरी आर अप्रॉक्सिमेटली इक्वल. म्हणजे काय आहे, व्होल्ट एम्पियर लॉसेस निग्लिजिबल असल्यामुळं व्होल्ट एम्पियर प्रायमरी अँड व्होल्ट एम्पियर सेकंडरी काय असतात, बोथ आर इक्वल. व्होल्ट एम्पियर प्रायमरी अँड व्होल्ट एम्पियर सेकंडरी आर इक्वल. तुम्हाला एक लक्षात येते का बघा, व्होल्ट एम्पियर म्हणजे काय आहे नक्की ते, तर पॉवरचे 3 प्रकार असतात, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, ट्रान्सफॉर्मरची ॲपरंट पॉवर सेम असते. ट्रान्सफॉर्मरची ॲपरंट पॉवर काय असते, सेम असते. मग ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल काय, तर V1 I1 इज इक्वल्स टू काय असतं, V2 I2. का, तर दिलेलं आहे त्यांनी काय, तर व्होल्ट एम्पियर प्रायमरी आणि व्होल्ट एम्पियर सेकंडरी हे दोन्ही काय असतात, सेम असतात. जर ट्रान्सफॉर्मर आयडियल असेल तर, मग ह्याच्यावरून काय येईल बघा, V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू काय होणार आहे, I2 अपॉन I1. हे दुसरं इक्वेशन झालं. पहिलं इक्वेशन आपण इथं डिराईव्ह केलेलं आहे, ह्याला रोमन 1 नाव देऊ, कारण की इथं इक्वेशन 1 आणि 2 दिलेलं आहे. रोमन 1 देऊ इथं रोमन 2 नाव देऊ आपण. इथं काय देऊ, रोमन 2 नाव देऊ. ओके, म्हणजे आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल तर त्याची ॲपरंट पॉवर प्रायमरीची आणि सेकंडरीची काय राहते, सेम राहते. हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये पण बघितलेलं आहे की लॉसेस 0 असतात, त्यामुळे हे होतं. आता हे इक्वेशन 1 आणि 2 जेव्हा आपण कम्पेअर करणार आहे, मग आता इथं बघू, कम्पेअरिंग इक्वेशन रोमनमधलं 1 अँड 2 वी गेट. तुम्ही ह्या माझ्याबरोबरच व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नोट्स काढू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. तर इक्वेशन 1 मध्ये काय होतं बघा आपलं, तर
E1 आता E1लाच आपण V1 म्हणू, काय अडचण येत नाही, आयडियल ट्रान्सफॉर्मरच कन्सिडर केला आहे, बरोबर. काय येतं N1/N2. हे झालेलं तुमचं 1 इक्वेशन, एकाच पेजवर घेतो मी. आणि इक्वेशन 2 मध्ये काय होतं, V1/V2 बरोबर काय असतं I2/I1. ओके. मग आता हे बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधली लेफ्ट हँड साईड काय आहे, दोन्हीची इक्वल आहे म्हटल्यावर त्याची राईट हँड साईड सुद्धा काय येणार आहे, इक्वल येणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो ना की V1/V2 इज इक्वल्स टू N1/N2 इज इक्वल्स टू I2/I1. आता त्याच्या पुढेही जाऊन मी सांगेन की हे इन्व्हर्स करू आपण, कारण का इन्व्हर्सलीच आपल्याला लागतं, म्हणजे हे उलटं करायचं. इक्वेशन 3 आलं आहे, हे इक्वेशन 3 आलं आहे, ते उलटं करायचं. इक्वेशन 3 उलटं कसं करायचं, तर हे बघा, V2/V1 इज इक्वल्स टू काय येईल मग, एक्झॅक्टली N2/N1 इज इक्वल्स टू I1/I2. हे इक्वेशन 3 इन्व्हर्स केल्यानंतर आलं, इक्वेशन 3 इन्व्हर्स केल्यानंतर आलं. हे तुमचं इज इक्वल्स टू काय घ्यायचं, के. इज इक्वल्स टू काय घ्या, के. हेच तुमचं काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. हेच तुमचं काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. तर हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो कुठं यूज होणार आहे तुम्हाला, म्हणजे एवढं बरेच मुलं म्हणतील ही काय आहे सर, हे तर आम्हाला माहीत आहे, पण हे कसं आलं, हे कशाहून आलं, प्री रिलेव्हन्स काय आहे, रिलेव्हन्स काय आहे, तर EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर. ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे का, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का बघा, ह्या ठिकाणी व्होल्ट एम्पियर प्रायमरी अँड व्होल्ट एम्पियर सेकंडरी काय राहतं, सेम राहतं. फक्त हे कशा आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये का राहतं, तर ॲपरंट पॉवर आयडियल ट्रान्सफॉर्मरची दोन्ही साईडची काय असते, सेम असते. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी अचीव झालेल्या आहेत. तर ह्या रिलेव्हन्स म्हणजे काय, EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर एक तुम्हाला माहीत पाहिजे, आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहीत पाहिजे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो ह्यामधलाच घेऊ इथं. आता बघा, नोट एक लिहून घ्या तुम्ही, फॉर ट्रान्सफॉर्मर नोट काय आहे बघा, फॉर ट्रान्सफॉर्मर ट्रू रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज कॉन्स्टंट. ट्रू रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मेशन is constant. True ratio of transform is constant. True ratio of transformation is constant. का, तर लॉसेस आपण कन्सिडर करत नाही. पण दुसरा पॉइंट काय आहे बघा, while voltage ratio म्हणजे काय घेतो आपण, V2/V1 varies about 0.8 to 1 depending on load and power factor. एक गोष्ट लक्षात येते का बघा, ह्यावरून आपल्याला काय समजलं, तर व्होल्टेज रेशो कशावर डिपेंड आहे, लोड अँड पॉवर फॅक्टर. मोस्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा प्रश्न येतो की व्होल्टेज रेशो डिपेंड्स ऑन लोड, दुसरा असतो पॉवर फॅक्टर, 1 and 2 नन ऑफ दिस. तर काय त्याच्या लोड अँड पॉवर फॅक्टर, ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट करून घ्या या स्क्रीनचे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला बघायचं आहे की स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं टर्न्स रेशो कसा येतो. तर बघा, पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे की आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मी ट्रान्सफॉर्मरचं छोटीशी डायग्राम काढतो इथं. ही आपली कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. एक मिनिट, जरा मोठी घेऊ.
हा काय आहे तो V1 आहे, हा V2 आहे. हे फ्लक्सची डायरेक्शन आहे. ओके, स्टेप अप म्हटलं ना की टर्न्स रेशो माहिती आहे आपल्याला, V2/V1 हेच असणार आहे. V2/V1 हेच असणार आहे. ही फिगर आहे तुमची. स्टेप अप म्हटलं की V2/V1 इज इक्वल्स टू आपण काय घेतो K. पण ज्यावेळी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असणार आहे तेव्हा त्याचा V2 काय असणार आहे, जास्त असणार आहे. V2 जास्त असणार आहे आणि V1 काय असणार आहे, कमी येणार आहे. अर्थातच ह्याच्यामुळे K ची व्हॅल्यू काय होणार आहे, ग्रेटर दॅन 1 असणार आहे. अर्थातच K ची व्हॅल्यू काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 असणार आहे. ग्रेटर दॅन 1 असणार. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जर असेल तर K ची व्हॅल्यू काय येते, ग्रेटर दॅन 1. म्हणजे ह्याच्यावर ना काय लक्षात येतं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर तो सेकंडरी साईडचा व्होल्टेज त्याचं काय असतं, नेहमी जास्त असतं. मग ह्याचं ॲप्लिकेशन कुठे येईल, ह्याचं ॲप्लिकेशन कुठं असेल तर ह्याचं ॲप्लिकेशन बघा जनरेटिंग स्टेशन एक असणार आहे. ॲप्लिकेशन बघू आपण, ह्याचं ॲप्लिकेशन कुठे येईल तर जनरेटिंग स्टेशन मोस्टली युज्ड जनरेटिंग स्टेशनला केलं जातं. आता नेक्स्ट कुठला आहे आपला, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतं तर टर्न्स रेशो सेम आहे आपला. K बरोबर काय येणार, V2/V1. पण इथं मी मगाशी डायग्राम दाखवतो तुम्हाला, वेळ जास्त वाया घालवाय नको. इथं बघा V2/V1 स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय आहे, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त आहे. तर स्टेप डाऊनमध्ये डाऊनवरनं लक्षात ठेवायचं, डाऊनवरनं काय लक्षात ठेवायचं, स्टेप डाऊन झालं म्हणजे काय, सॉरी इथं स्टेप अप आलं का, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डाऊनवरून लक्षात ठेवायचं. डाऊन म्हणजे काय, कमी झालं. म्हणजे सगळ्या गोष्टी सेकंडरीला रिलेटेड करा तुम्ही, सगळ्या गोष्टी सेकंडरीला रिलेटेड करा. म्हणजे अप असेल तर सेकंडरीचं व्होल्टेज वाढतंय, डाऊन असेल तरी पण सेकंडरीचं व्होल्टेज काय होतंय, डाऊन होतंय. स्टेप अप म्हणजे काय झालं, सेकंडरीचं व्होल्टेज अप झालं म्हणजे काय, वाढलं म्हणजे K काय आला, 1 पेक्षा जास्त आला. स्टेप डाऊन म्हणजे काय, सेकंडरीचं व्होल्टेज कमी झालं म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज काय झालं, डाऊन झालं. म्हणजेच काय झालं, स्टेप डाऊन झाला. आता स्टेप डाऊन झाला तर टर्न्स रेशो काय येईल, लेस दॅन काय ना 1 येणार, लेस दॅन 1 येणार. ह्याचं ॲप्लिकेशन कुठे येतं तर हे जे ॲप्लिकेशन आपले होम अप्लायन्सेस किंवा मॅक्झिमम ॲप्लिकेशन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचेच आहेत. रेक्टिफिकेशन सर्किट किंवा बऱ्याच ठिकाणी ह्याचा यूज केला जातो. तर ह्या अशा पद्धतीनं आपण टर्न्स रेशो आणि स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर शिकलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इम्पिडन्स बघायचं आहे. त्याच्या अगोदर ह्या गोष्टी घेणं फार गरजेचं होतं. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि एक सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.